नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं। तर आज आपण चाललोय ईस्टचे गणपती बघायला। मी आणि दर्शन आहे। तर दर्शन, आज कुठले कुठले गणपती दाखवणार तू? 3 गणपती दाखवणार। कुठले कुठले? जयनगरचा राजा आणि दत्तनगरचा राजा। तर आता पहिला कुठला बघायचा? दत्तनगरचा राजा। तर मित्रांनो, जाऊया पहिला दत्तनगरचा राजा बघायला। तर चला जाऊया आता। भावांना आपल्याला VIP एंट्री भेटली आतमध्ये पण खूप मागे आहे म्हणजे, पण आपल्याला आतमध्ये डायरेक्ट झाले आणि बघा खूप गर्दी आहे इकडे। सुस्वागतम सुस्वागतम। जिजाईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। यंदा मंडळ 29व्या वर्षात पदार्पण करीत आहे। यावर्षी मंडळ आपल्यासमोर पर्यावरणावर पौराणिक कथा चलचित्र देखावा सादर करीत आहे। निसर्ग ही ईश्वराने निर्माण केलेली एक अद्भुत गोष्ट आहे। सुंदर फुले, हिरवी झाडे, जंगल, उंच पर्वत आणि त्या पर्वतातून वाहणारी नदी, हे सुंदर दृश्य आपले मन मोहून घेतात। असे पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी बहुतुल्याची परिस्थिती। हिंदू धर्मात, आपल्या भारतात, आपल्या संस्कृतीत नदीला पवित्र मानले जाते आणि म्हणून तिची पूजा केली जाते। आपल्या भारतात गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी अशा तब्बल 200 लहान मोठ्या नद्या आहेत। पाणी हे जीवन मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात छोट्या मोठ्या अशा असंख्य धरणांची निर्मिती केली आहे, ज्याच्या आधारे शेतकरी शेतीसाठी त्या पाण्याचा वापर करतो। जलशुद्धीकरण करून पिण्याच्या पाण्यासाठी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो। तसेच वेगाने वाहणाऱ्या धरणाच्या जलप्रवाहाद्वारे वीज निर्मितीही केली जाते आणि घरोघरी वीज पोहोचवली जाते। अशा रीतीने मानवी जीवनात पाण्याचे महत्व विशेष आहे। परंतु आज मानवाने आपल्या नवनवीन शोधाच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचवण्यास सुरू केले आहे। जसं की कारखान्यातील दूषित पाणी, घरातील खराब पाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जाते। तसंच नदी किनारी कपडे धुणे, जनावरे धुणे यांसारख्या नदीचे पाणी दूषित करणाऱ्या गोष्टींना वेळीच आळा घातला गेला पाहिजे। अशा दूषित पाण्यामुळे जलचरांच्या जीवाला तर धोका पोहोचतोच, पण अशा दूषित पाण्यावर शेती पिकवल्याने ते अन्न, भाजीपाला खाऊन मनुष्याच्या जीवालाही धोका संभवतो। आज भारतात सर्वात प्रदूषित नदी म्हणजे यमुना नदी आहे। खूप काळापूर्वी म्हणजे पुराण काळी असे संकट यमुना नदीच्या किनारी गोकुळ नावाच्या गावावर कोसळले होते। यमुना नदीचे पाणी म्हणजे गोकुळ नगरीला मिळालेले एक वरदानच होते। या नदीच्या पाण्यावर गावातील शेतकरी छान आरोग्यदायी पीक घेत होते, भाजीपाला उगवत होते। गाई वासरांना पुरेसा चारा व शुद्ध पाणी मिळाल्याने वासरे हृष्टपुष्ट झाली, तर गायी भरपूर दूध देत होत्या। संपूर्ण गाव खाऊन पिऊन सुखी होते। त्या गावाचे प्रमुख नंद बाबा, त्यांची पत्नी यशोदामाई आणि पुत्र श्रीकृष्ण यांच्या बरोबर सर्वच गावकरी आनंद श्रीकृष्णाला पाहून व कालिया नागाच्या विषापासून गावकऱ्यांना मुक्ती दिल्याने सर्वच गावकरी आनंदित झाले व बाळ श्रीकृष्णाचा जय जयकार करू लागले। हे गणराया, तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे की आमच्या अंतःकरणामध्ये जो कालिया नाग बसला आहे
त्याला पराभूत करून श्रीकृष्णाची भूमिका बजावून आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्याची शक्ती आम्हाला असते. मित्रांनो, आता आपण बघितलेला आहे जिजाई नगरचा गणपती. एक नंबर होता. प्लास्टिक दरवर्षी यांचे युनिक असतं काय ना काय. आज यावर्षी पण होतं निसर्गावरती, लय भारी होतं. आता आपण जाऊया पुढच्या गणपतीला बघायला जाऊया. तर चला जाऊया. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रींच्या मंडपात जमावे. आता थोड्याच वेळात श्रींच्या आरतीला सुरुवात होत आहे, तरी मंडळाचे सर्व कार्यकर्ते गणेश भक्तांनी श्रींच्या मंडपात जमावे एवढी विनंती. करायला